जनसुरक्षा विधेयकाची आज विधान परिषदेमध्ये परीक्षा असणार आहे। कारण हे आज विधेयक जे आहे ते विधान परिषदेमध्ये मांडलं जाण्याची शक्यता आहे। बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये एकमताने मंजूर झालेले आहे। नक्षली विचारांच्या प्रचार आणि प्रसाराला यामुळे लगाम बसणार आहे। विधान परिषदेच्या मंजुरीनंतर विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होईल। तर ती सगळी नुकसान भरपाई बँकांनी द्यायची। आता असं आरबीआयने तर विरोधकांच्या आक्षेपानंतर जनसुरक्षा विधेयकामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। ते बदल नेमके काय आहेत पाहूया। बँकांना सांगतो फ्रीज करा, फ्रॉड झालेला आहे। व्यक्ती संघटनेऐवजी कडव्या विचारसरणीच्या आणि तत्सम संघटना असा बदल करण्यात आलाय। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी असतील, तर सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश उच्च न्यायालयातील सरकारी वकील सदस्यपदी असतील। या कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याची चौकशी पोलीस उपनिरीक्षकांऐवजी पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी करतील। होताना आम्ही पाहिलेला आहे, त्यामुळे या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये एवढीच आमची त्या ठिकाणी चिंता आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यामधले काही शंका व्यक्त केलेल्या आहे। त्या शंकेचं कारण की UAPAचा कायदा ऑलरेडी या नक्षल मूवमेंटसाठी आपल्या इथं लागू आहे। त्याच आधारावर आम्ही महाराष्ट्रामध्ये नक्षल मूवमेंट थांबवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे, हे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। विधेयक आलेलं आहे याचा हेतू शुद्ध तर काही दिसत नाहीये, कारण एक नवीन शब्दप्रयोग अर्बन नक्सलाइट्स या सरकारने वापरायला सुरुवात केलेला आहे आणि मला वाटतं हाच शब्द खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षाच्या मनात काय उद्देश आहे याच्याविषयी शंका निर्माण करणारा आहे।